वा, आज ना असे मस्त हिरवेगार कारले मिळाले होते बरं का. पाव किलो आणले. अगदी मस्त आकारात पण होते. खूप जास्त मोठे नाही, छोटे नाही आणि छान असे कवळे पण होते आणि थोड्याशा बिया पण होत्या. म्हणजे ना असे का असले ना तर सगळं पोषण यातलं असतं आणि आपल्या शरीराला पण मिळतं. तसंच डायबिटीजसाठी हा पदार्थ खूप मस्त उत्तम आहे आणि कारलं तर खाल्लंच पाहिजे. कारल्याचा रस पण पिला पाहिजे. चला तर मग आता इथे माझे सगळे कारले चिरून झालेले आहेत. सरलास किचनवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कारले आपले कट करून झाले, पण यातल्या बिया अजिबात काढायच्या नाही. तुम्ही टरबूजाच्या, खरबूजाच्या, सूर्यफुलाच्या सगळ्या प्रकारच्या बिया खातात ना, मग कारल्याची बी पण खा. अगदी पोषण आहे, मस्त आहे, चांगली. चला तर मग कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि बघा इथे थोडंसं मीठ घातलं. अगदी अर्धा चमचा मीठ घाला आणि पूर्ण अगदी सगळ्या फोडींना चोळून घ्या. तिकडे तेल मस्त तापतंय बरं का आपलं. तेल तापलं की यामध्ये काय करायचं, अजिबात पिळायचं नाही बरं का मीठ लावल्यानंतर. ते बघा तुम्हाला अगदी स्पष्ट दाखवलं आहे मी. इकडे तेल तापलं आणि लगेचच त्या कारल्याच्या फोडी टाकून घेतल्या. पिळू नका, सगळं पोषण तत्व निघून जाईल. आणि आपल्याला तळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हा टिकाऊ पदार्थ बनवायचा आहे आणि तो खूप छान लागतो. तुम्ही नक्की करून बघा. एकदम मस्त असं कुरकुरीत होईस्तोवर तळायचं. आणि आपल्याला ते कुरकुरीत झाले कसं समजेल, आपला झारा आहे ना तो कुर वाजायला लागतो फोडींबरोबर, म्हणजे समजायचं आपल्या फोडी मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत. इथे बघा आपले आता सर्व कारले मस्त असे तळून झालेले आहेत. दुसरी बॅच पण मी लगेचच तळून घेतली. कडकडीत तेल मात्र तापवायचं, गॅस मात्र फुल ठेवायचा. बघू शकता, वाव, एक नंबर. चला गॅसवर आता पॅन ठेवा, तवा ठेवा किंवा कढई ठेवा. आता ह्या चमच्याने मी 4 चमचे तीळ घातले. तुम्ही पांढरे घाला किंवा मग गावठी घाला. तर आता इथे माझ्याकडे गावठी तीळ होते ते मी घातलेले आहेत. 4 चमचे म्हणजे आपला पोहे खायचा चमचा आहे ना त्या चमच्याने टाकायचे. मस्त असं खुसखुशीत होईस्तोवर मंद गॅसवर भाजून घ्यायचं. अगदी 2 मिनटात मस्त अशी तडतड उडसतोवर आपली छान अशी तीळ भाजून झालेली. तीळ भाजून झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आपल्याला. पण ना त्याआधी आपले हे कारले पण गार झालेले आहेत आणि तीळ पण गार होऊ द्यायची. तर बघा कारले आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहेत. त्याचसोबत आता तीळ टाकून घ्यायची. तीळ पण गार होऊ द्यायची बरं का. आणि अगं बाई तुमच्या लक्षात आलं वाटतं, आपण कारल्याची चटणी करतोय महिनाभर टिकणारी. आता बघा तीळ घालून झालेली आहे. आता यामध्ये काही मसाले घालूया. आता ह्या चमच्याने मी 3 चमचे तिखट घातलेलं आहे. हे माझं बेडगी मिरचीचं आहे, तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकतात. चवीनुसार मीठ घातलं मी इथे, अर्धा चमचा घातलं आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या घाला बरं का. आणि मूठभर कोथिंबीर घाला. मस्त अशी चवीला चमचमीत अशी आपली ही चटणी आणि कुरकुरीत व्हायला पाहिजे बरं का. तर बघा आणि मस्त अशी लसणाची आणि कोथिंबीरची चव पण उतरते. 1 to 1 करत जाडं भरडं असं आपल्या ही चटणी दळून घ्यायची. दळलेली चटणी बघा किती मस्त दिसत आहे ना. एक नंबर चटणी आपली झालेली आहे. कारल्यासोबत बघा तीळ आहे, तिळामध्ये कॅल्शियम आहे. कारल्यामध्ये आपल्याला फायबर मिळतं, त्याच्या बियांमधलं मिळतं. तसंच कॅल्शियम पण मिळतं आणि आपली शुगर मेंटेन करायलाही मदत करतं. आणि लसणामुळे काय होतं, आपलं हार्टचा प्रॉब्लेम थोडाफार का होईना सॉल्व करायचा प्रयत्न लसूण करतो बरं का. तर चला अशी मस्त बहुगुणी आपली कारल्याची चटणी तयार झालेली आहे. आणि आता एका ताटामध्ये म्हणजे एका डिशमध्ये काढून घ्यायची, थोडीशी गार होऊ द्यायची. गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये म्हणजे डबीमध्ये भरून ठेवायची किंवा डब्यात भरायची आणि महिनाभर आरामात वरती ती टिकते. अशी ही चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करत जावा. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा बरं का. आणि एक लाईक नक्की द्या आणि महिनाभर टिकणारी ही चटणी नक्की करा. ही छान चटणी झाली ना, मला तर धीरच नाही धरवला. आणि मी ना आज मस्त बाजरीच्या भाकरी केल्या होत्या. तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता, भातात कालवून खाऊ शकतात, तोंडी लावायला ताटात वाढू शकतात. मी तर मात्र भाकरीबरोबर घेते बरं का. गरम गरम भाकर करा आणि ही चटणी करा, एक नंबर लागते. आणि पटपट लाईक करून सबस्क्राईब करून जावा बरं का. चला मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. बाय.